येस, दॅट्स नॉट इम्पॉसिबल, पण तुम्ही तुमचा बीपी डाएटवर कंट्रोल करू शकता. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील हायपरटेन्शन सिरीजच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. या सिरीजचा शेवटचा टॉपिक आहे डाएट फॉर हायपरटेन्सिव्ह पेशंट्स, म्हणजेच ज्या लोकांना बीपीचा त्रास आहे त्या लोकांनी कोणता आहार घेतला पाहिजे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ या संस्थेने बीपीचा त्रास असलेल्या लोकांसाठी डॅश नावाचा डाएट प्रपोज केला आहे. डॅश म्हणजेच डाएटरी अप्रोच टू स्टॉप हायपरटेन्शन. नाव डॅश डाएटमध्ये कोणते घटक येतात? नंबर 1, व्होल ग्रेन्स म्हणजेच भरड धान्य. यामध्ये ज्वारी, बाजरी, गहू, नाचणी, मका, राजगिरा, ओट्स, बार्ली यासारखे घटक येतात. नंबर 2 आहे पालेभाज्या. यामध्ये गाजर, काकडी, शेंगा, पालक, रताळे, टमाटे, बीट, मेथी, शेपू, ब्रोकोली, कोबी या गोष्टी येतात. नंबर 3 आहे फ्रूट्स. यामध्ये सफरचंद, केळी, खजूर, अंगूर, संत्रे, आंबा, खरबूज, टरबूज, अननस इत्यादी पदार्थ येतात. नंबर 4 नॉनव्हेज, चिकन, मच्छी, अंडी या गोष्टी याच्यामध्ये येतात. नंबर 5 म्हणजेच डेअरी प्रोडक्ट्स. डेअरी प्रोडक्ट्समध्ये येतात लो फॅट मिल्क, लो फॅट पनीर, लो फॅट दही आणि ताक. नंबर 6 मध्ये येतं खाद्यपदार्थांमध्ये वापरणारं तेल. डॅश डाएटनुसार ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांना फक्त 2 चमचे तेल दिवसभरात अलाउड आहे. आता कोणत्या खाद्यपदार्थांवर बंधन टाकायचं आहे ते बघूया. नंबर 1 मटन, ज्याच्यामध्ये रेड मीट असतो. नंबर 2 जास्त फॅट असलेले डेअरी प्रोडक्ट्स. नंबर 3 साखर किंवा जास्त साखर असलेली शीतपेय. नंबर 4 स्वीट्स, मिठाई, गोड. आणि नंबर 5 सोडियम इंटेक. या 5 गोष्टींवर तुम्हाला बंधन घालायचं आहे. आता हा सांगितलेला आहार किती प्रमाणात खायचा यासाठी NIH या संस्थेने गाईडलाईन्स आपल्याला दिलेल्या आहेत. त्याची लिंक मी कॅप्शनमध्ये शेअर करतो. काही शंका असतील तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही टाईप करू शकता किंवा क्लिनिकला मला व्हिजिट देऊ शकता. धन्यवाद.